विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार आशा करतो. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून तुमची इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. दरवर्षी ही परीक्षा 21 किंवा 22 फेब्रुवारीला सुरू व्हायची. यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ही परीक्षा सुरू होत आहे. वेळ कमी आहे, अभ्यासक्रम जरा जास्तच आहे. एवढा अभ्यासक्रम अगदी कमी वेळात कसा पूर्ण करायचा? परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये नेमके कोणते पॉइंट्स लिहायचे म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील? कोणत्या भागावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातील? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल घाबरू नका. जितका वेळ आपल्याकडे आहे तो इनफ आहे. पण कसं असतं, ही आपल्याला योजनाबद्ध पद्धतीनं अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही प्रॉपर वेनी प्लॅनिंग करून जर अभ्यास केला तर तो कमी वेळात सुद्धा जास्त अभ्यास करता येतो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदम घाबरून जाऊ नका. आपलं कसं होईल, आपल्याला मार्क्स मिळतील किंवा नाही, आपण पेपर सोडवू शकू किंवा नाही, असे कुठलेही प्रश्न मनात येऊ न देता, कुठलाही वेळ वाया न दवडता तुम्हाला आलेल्या प्रसंगाला सामोरं जायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न सांगणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. 2025च्या बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकणारे जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला MCQs मिळतील. एका मार्कासाठी येणारे 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्समध्ये जे उत्तर लिहायचे असतात तसे प्रश्न पण तुम्हाला कळतील. 2 मार्क्स शॉर्ट आन्सर क्वेश्चन, 3 मार्क्स लॉंग आन्सर क्वेश्चन, 4 मार्क्स व्हेरी लॉंग आन्सर क्वेश्चन्स कोणकोणते राहू शकतात, कोणकोणते विचारले जाऊ शकतात या बोर्डाच्या एक्झाममध्ये, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक प्रश्न समजून घेऊन, पाठ करून, लिहून बघा. जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघितला आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 3 किंवा 4 किंवा 5 वेळा लिहून बघितलं तर तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल आणि चांगला स्कोर मिळवण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तर चला, वेळ वाया न दवडता आजचा पहिला प्रश्न आपण सुरू करणार आहोत, जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये असणार. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन हिअर? अँटीसेप्टिक action of iodoform is due to option A, its non-poisonous nature, B, unpleasant smell, C, liberation of free iodine, D, none of above. iodoform चा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणार CHI3. ठीक आहे. जेव्हा हा आयोडोफॉर्म स्किनच्या संपर्कात येणार, त्वचेच्या संपर्कात येणार, त्यावेळेला तो आयोडीनला लिबरेट करणार आणि या आयोडीनमुळेच आयोडोफॉर्मची अँटीसेप्टिक ऍक्शन दिसणार. नेमका आयोडीन काय करणार तर आपल्या त्वचेवर जे काही व्हायरस, बॅक्टेरिया, फंजाय असतात त्या सगळ्यांना ते नष्ट करतं, डिस्ट्रॉय करतं आणि मग आपण म्हणतो की आयोडोफॉर्म अँटीसेप्टिक ऍक्शन दाखवतं. तर आयोडोफॉर्मची अँटीसेप्टिक ऍक्शन नेमकी कुणामुळे होत आहे? आयोडीनमुळे. असं ऑप्शन कुठे दिला आहे? ऑप्शन सी. म्हणून उत्तर लिहिताना ऑप्शन सी असं लिहायचं, लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन असं पूर्णपणे लिहा. ऑप्शन ABCD जे काय असेल ते सुद्धा लिहा आणि नेमका काय ऑप्शन दिला आहे? लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन असं सुद्धा लिहा. आता यावेळेला अशा प्रकारे नाही लिहिलं तरी चालतं, फक्त तुम्ही C लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार, फक्त तुम्ही लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आणि C लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन अशा फॉर्मॅटमध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण क्रेडिट दिली जाईल. सेकंड MCQ, CH3 CH डबल बॉन्ड CH2 याला आपण ट्रीट केलं HI सोबत इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड.
द मेजर प्रॉडक्ट ऑफ द अबव रिॲक्शन इज. आता इथे तुम्हाला पॅरॉक्साईड दिलेलं आहे आणि रिॲक्शन कोणासोबत होत आहे? HI सोबत. कोणासोबत? HI. बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे peroxide effect is not shown by HCl or HI. peroxide effect कोण दाखवतं? ओनली HBr. HCl किंवा HI peroxide इफेक्ट दाखवणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी रिॲक्शन कशी होणार? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्ह's रूल. रूल काय सांगतो बघा. आपण पहिला रिॲक्टंट लिहूया. CH3 CH डबल बॉन्ड CH2 याला HI सोबत ट्रीट करायचं. कोणता रूल वापरणार? मार्कोनिकॉव्ह's रूल वापरायचा. रूल काय सांगतो? या HI चा निगेटिव्ह पार्ट दोनपैकी अशा कार्बनवर जाणार जिथे कमीत कमी हायड्रोजन जुळलेले आहे. इकडे एक हायड्रोजन, इकडे दोन हायड्रोजन, कमीत कमी या कार्बनवर आहे म्हणून आयोडीन गोज टू मिडल कार्बन while hydrogen attacks on this last carbon so that we will get CH3 CHI here CH3. अशा प्रकारचा प्रॉडक्ट तुम्हाला कुठे दिसतो आहे? ऑप्शन सी मध्ये बघा. CH3 CHI CH3 म्हणून इथे आन्सर लिहिताना ऑप्शन सी CH3 CHI CH3. क्वेश्चन. आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग. बघूया कायरल मॉलिक्यूल कशाला म्हणायचं. एक एक्झाम्पल आपण घेऊया. सी. हा सी म्हणजे कार्बन झाला. त्याला अशा प्रकारे आपण 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स जोडले. हे 4ही ॲटम्स किंवा ग्रुप्स डिफरंट आहेत म्हणून या कार्बनला कायरल कार्बन म्हणायचं. कायरल कार्बनला डिनोट करताना स्टार किंवा ॲस्टेरिस्कचा वापर करायचा. देअरफॉर द कार्बन attached to 4 different atoms or groups is known as chiral carbon. आणि जिथे कायरल कार्बन असतो त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं? कायरल मॉलिक्यूल. आता आपल्याला कसं ओळखता येणार? तर आपण काय करणार? प्रत्येकाचं स्ट्रक्चर लिहिणार. पहिला ऑप्शन 1 ब्रोमोब्युटेन. 1 ब्रोमोब्युटेनचं स्ट्रक्चर लिहिताना पहिले ब्युटेनचं स्ट्रक्चर लिहायचं CH2 CH3 आणि शेवटी एक हायड्रोजन कमी करून एक Br इथे जोडायचं. आता हा कार्बन कायरल आहे का? तर इथे 3 सारखेच हायड्रोजन जुळले म्हणून कायरल नाही. 2 सारखेच हायड्रोजन जुळले म्हणून कायरल नाही. इथे पण कायरल नाही. हा सुद्धा कायरल कार्बन राहणार नाही म्हणजे ऑप्शन ए आन्सर राहणार नाही. 1,1 डायब्रोमोब्युटेन. पुन्हा तसंच ब्युटेनचं स्ट्रक्चर लिहायचं. CH2 शेवटी CH3 येणार. 1,1 डायब्रोमो म्हणजे त्याच्यातनं 2 हायड्रोजन कमी करायचे आणि 2 Br जोडायचे. पुन्हा हा कायरल नाही कारण 3 सेम हायड्रोजन, 2 सेम हायड्रोजन, 2 सेम हायड्रोजन. इथे पण 2 सेम Br जुळले म्हणून कुठेच कायरल कार्बन नाही. त्याच्यानंतर 2,2 डायब्रोमोब्युटेन. त्याचं स्ट्रक्चर लिहिताना CH3 CH2 C Br आणि इकडे राहणार CH3. पुन्हा इथे सुद्धा कुठेही कायरल कार्बन नाही. हे 2 सेम ॲटम जुळलेले आहे म्हणजे आता आन्सर तुमच्या लक्षात आलं असेल CH3 CH Br CH2 CH3. हे झालं 2 ब्रोमोब्युटेनचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये कायरल कार्बन कोणता आहे? हा कायरल कार्बन राहू शकतो का? नाही, कारण इथे 3 सेम हायड्रोजन आहे. हा राहू शकणार का? बघूया. इथे 4 ॲटम किंवा ग्रुप जुळले कोणते आहे? पहिला CH3, दुसरा H, तिसरा Br आणि चौथा C2H5. 4ही ॲटम्स किंवा ग्रुप्स वेगवेगळे आहे म्हणून हा कायरल कार्बन आहे आणि म्हणून या मॉलिक्यूलला कायरल मॉलिक्यूल म्हणायचं. आन्सर लिहिताना ऑप्शन डी 2 ब्रोमोब्युटेन. 4th question. Choose compound from the following that will react fastest by SN1 mechanism.
दोन प्रकारचे मेकॅनिझम्स आपल्या सिलेबसमध्ये आहे, SN1 आणि SN2. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे SN1 म्हणजे मध्ये नेमकं काय होतं. तर लक्षात ठेवा, SN1 मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म्स ॲज अन इंटरमिडिएट. अतिशय महत्वाचा पॉइंट. SN1 मध्ये काय तयार होतं, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट बनतो. मग आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे, विच विल रिॲक्ट फास्टेस्ट. कसं ठरवायचं, तर 4 ऑप्शन्स पैकी जो सगळ्यात जास्त स्टेबल कार्बोकॅटायन बनवणार त्याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त. आता प्रश्न असा निर्माण होतो की कोणता कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल आहे. म्हणून तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर मी इथे लिहून देतो, तो चांगल्या प्रकारे पाठ करायचा. व्हॉट इज द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन. टर्शियरी कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल, देन सेकंडरी कार्बोकॅटायन अँड प्रायमरी कार्बोकॅटायन इज लिस्ट स्टेबल. हा अतिशय महत्वाचा ऑर्डर आहे. आता कुठे कोणता तयार होणार, 1-आयोडोब्युटेन. त्याचं स्ट्रक्चर मी इथे लिहितोय बघा, तुम्हाला पण लिहिता आलं पाहिजे. CH3 CH2 CH2 CH2I. याच्यामधनं समजा I निगेटिव्ह काढला तर अशा प्रकारे तयार होईल CH3 CH2 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 पॉझिटिव्ह. आता हा कोणता कार्बोकॅटायन आहे, तर हा कार्बन बघा दुसऱ्या किती कार्बनला जोडलाय, एकाच कार्बनला, म्हणून या कार्बनला प्रायमरी कार्बन म्हणायचं आणि प्रायमरी कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून प्रायमरी कार्बोकॅटायन. आयोडोप्रोपेनचं स्ट्रक्चर लिहा, 1CH3 CH2 CH2I. याच्यामधनं I निगेटिव्ह काढा, तुम्हाला मिळेल CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह. पुन्हा हा कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडला म्हणून हा प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणून प्रायमरी कार्बोकॅटायन, जो की लिस्ट स्टेबल राहणार. 2-आयोडो-2-मिथाइल ब्युटेन. याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं, CH3I CH2 CH3. याच्यामधनं I निगेटिव्ह काढून घ्या, उरणार काय CH3C CH3, इकडे पॉझिटिव्ह CH2 CH3. आता हा कार्बन बघा किती कार्बनला जोडलाय, 1 2 3, म्हणून हा टर्शरी कार्बन आणि कार्बोकॅटायन कोणता बनला, टर्शरी. आत्ताच सांगितलं टर्शरी कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल आहे. म्हणून बेटा बघा हा जो राहणार 2-आयोडो तो फास्टेस्ट रिॲक्ट होणार बाय SN1 मेकॅनिझम. 2-आयोडो 2-मिथाइल ब्युटेन इज द आन्सर. असं लिहायचं. Question which of the following is used as a source of डायक्लोरोकार्बिन. आता डायक्लोरोकार्बिन कशापासून बनतं हे तुम्हाला विचारलं आहे. याचा आन्सर मी डायरेक्ट सांगतो, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CHCl3. याला आपण थोडा वेगळ्या स्वरूपात लिहूया. हा डायक्लोरोकार्बिन कसं बनवणार ते तुम्हाला सांगतो. याला आपण KOH सोबत ट्रीट करूया, ठीक आहे. तर हा OH जो आहे तो हायड्रोजनला आपल्याकडे ओढणार, वॉटर निघून गेलं म्हणजे प्लस वॉटर इलिमिनेटेड हिअर. त्याच्यानंतर आता हा जो पोटॅशियम आहे तो नेमका कुठे जाणार, हा नंतरचा पार्ट आहे. पण हा क्लोरीन जो आहे तो काय करतो बघा. पण पहिले आपण बघूया H कसला, तो H लॉस होतो इन द फॉर्म ऑफ H पॉझिटिव्ह. त्यामुळे ही जी बॉन्ड पेअर असते ती या कार्बनवर शिफ्ट होते, ठीक. त्याच्यानंतर हा क्लोरीन जो आहे या कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे तो काय करेल, कार्बन काय म्हणता येईल आपल्याला की क्लोरीनची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी जास्त आहे कार्बनपेक्षा. म्हणून हा क्लोरीन काय करेल, हे बॉन्ड पेअर आपल्याकडे घेऊन निघून जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता उरलं काय, तर इथे C उरला, इकडे Cl2 उरला आणि या बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन इकडे आले. आता ही जी स्पीसीज तुम्हाला दिसत आहे CCl2 तिला म्हणायचं डायक्लोरोकार्बिन. म्हणून आन्सर काय राहणार, B, क्लोरोफॉर्म. आता आपण व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघणार आहोत. इथे प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असेल.
आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला एक तर एका शब्दात उत्तर लिहायचं आहे किंवा खूप जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. 6वा प्रश्न बघूया आपण. आयडेंटिफाय टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन अटॅच टू हॅलोजन इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. ओके, आता एचं स्ट्रक्चर तुम्हाला लिहावं लागेल. ॲलिलिक हॅलाइड कसं स्ट्रक्चर लिहायचं? ॲलाइल ग्रुप का फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH2 याला पाठ करायचं. त्याला काय जोडावं लागेल? हॅलाइड म्हणजे हॅलोजन जोडायचं. हॅलोजनचा सिम्बॉल X. आपल्याला कुणाचं हायब्रिडेशन फाइंड आउट करायचं आहे? कार्बन अटॅच टू हॅलोजन म्हणजे या कार्बनचं हायब्रिडेशन फाइंड आउट करायचं आहे. आता हायब्रिडायझेशन फाइंड आउट करण्याचा सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो आहे. कशा प्रकारे फाइंड आउट करायचं? जर कार्बन सिंगल बॉन्ड बनवत असेल तर हायब्रिडायझेशन असतं sp3. फिक्स्डच आहे, पट करायचं. कार्बन डबल बॉन्ड बनत असेल तर sp2 लिहायचं. कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर sp. हे सगळं पाठ करून घ्या. बेसिक पॉइंट आहे, समोर खूप कमी येणार. आता स्ट्रक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे की हा कार्बन कोणते बॉन्ड बनवता येते दिसतच आहे. सिंगल बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन सोबत नेहमी सिंगल बॉन्डच बनवतो. म्हणजे इथे फक्त तुम्हाला सिंगल बॉन्ड्स दिसत आहे म्हणून काय म्हणायचं? हायब्रिडेशन sp3. तर ऑप्शन ए चं आन्सर लिहिताना तुम्ही काय लिहा? A sp3 हायब्रिडायझेशन. याच्यावर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार. ठीक आहे. आता बीचं बघूया. विनाइल हॅलाइड. विनाइलचा फॉर्म्युला पाठ करायचा CH2 डबल बॉन्ड CH आणि हॅलाइड म्हणजे याला काय जोडायचं? X जोडायचं. ठीक आहे. आता बघा, हॅलोजन या कार्बनला जोडला. या कार्बनने कोणता बॉन्ड बनवला? डबल बॉन्ड जिथे असतो तिथे हायब्रिडायझेशन sp2. म्हणून बी चा आन्सर लिहिताना बी लिहायचं sp2 हायब्रिडायझेशन. बस एवढंच लिहायचं आहे. इथे मी तुम्हाला आन्सर कसं काढायचं हे सांगितलं, पण हे सगळं पालापाचोळा लिहिण्याची आवश्यकता नाही. उत्तर फक्त असंच लिहायचं. अर्धा मार्क इथे आणि अर्धा मार्क इथे. नंबर 7. व्हॉट इज ल्युकस रिएजंट? एका मार्काचा प्रश्न आहे तर जास्त काही लिहायचं नाही. हाऊ टू राईट द आन्सर पाठ करून घ्यायचं. मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl and anhydrous ZnCl2 is known as ल्युकस रिएजंट. एक मार्क तुम्हाला मिळणार पक्का. ठीक आहे. आता ल्युकस रिएजंट आपण कशासाठी वापरतो नेमकं? इट इज यूज टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. कशा प्रकारे बघा, सांगून देतो. हे लिहिण्याची आवश्यकता नाही. टर्शरी अल्कोहोल विथ ल्युकस रिएजंट काय करणार? इमिडिएट टर्बिडिटी बनवणार. टर्बिडिटी हा जास्तीचा पॉइंट मी सांगत आहे. सेकंडरी अल्कोहोल ल्युकस रिएजंट सोबत टर्बिडिटी बनवणार. 5 minutes टर्बिडिटी appears in 5 minutes. प्रायमरी अल्कोहोल जर असेल, what will happen here? ल्युकस रिएजंट सोबत टर्बिडिटी प्रोड्यूस करणार. प्रोड्यूसेस ऑन हिटिंग, ओनली ऑन हिटिंग. म्हणजे ताबडतोब जर टर्बिडिटी दिसली तर तो अल्कोहोल टर्शरी राहणार. 5 मिनिटं जर लागले तर सेकंडरी राहणार. आणि इमिडिएट हिट केल्यानंतर जर टर्बिडिटी मिळाली तर त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं. क्वेश्चन नंबर 8. अरेंज द फॉलोइंग कंपाउंड्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट्स. ब्रोमोफॉर्म, क्लोरोमिथेन, डायब्रोमोमिथेन, ब्रोमोमिथेन. 4 कंपाऊंड्स दिले आहे. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं की बॉइलिंग पॉइंट कशावर डिपेंड असतो? स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.
आता अल्काईल हॅलाइड्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोणते असतात? व्हॅन डर वॉल्स फोर्सेस. कोणते कन्सिडर करायचे? व्हॅन डर वॉल्स फोर्सेस. आता हे व्हॅन डर वॉल्स फोर्सेस कुणावर डिपेंड असतात? द स्ट्रेंथ ऑफ व्हॅन डर वॉल्स फोर्सेस डिपेंड ऑन साइज ऑफ मॉलिक्यूल. जेवढी जास्त मॉलिक्यूलची साईज राहणार तेवढं व्हॅन डर वॉल्स फोर्सेसचं स्ट्रेंथ जास्त राहणार, तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त राहणार. मग आता आपल्याला कसं कळणार इथे की कुणाचा साईज लार्जर राहणार? तर आपण सगळ्यात पहिले फॉर्म्युले लिहूया. ब्रोमोफॉर्मचा फॉर्म्युला आहे CHBr3. क्लोरोमिथेनचा फॉर्म्युला CH3Cl. आता हे फॉर्म्युले कसे तयार करायचं याचं लॉजिक ऑलरेडी मी CETच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं, ते तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. डायब्रोमोमिथेनचा फॉर्म्युला CH2Br2. ब्रोमोमिथेन CH3Br. आता आपल्याला इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचं आहे? इन्क्रीजिंग. भरपूरशा मुलांना हेच कळत नाही की इन्क्रीजिंग ऑर्डर लिहायचं म्हणजे नेमकं कशा प्रकारे. नेमका ते उलटा ऑर्डर लिहून ठेवतात आणि असं झालेलं आहे. यापूर्वी बोर्डाचे पेपर चेक करताना आम्हाला आढळून आलं की मुलांनी जस्ट रिव्हर्स ऑर्डर लिहिलेला आहे. आता इन्क्रीजिंग लिहिताना सगळ्यात पहिले असा सबस्टन्स लिहायचा ज्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे. सगळ्यात कमी कुणाचा राहणार? जिथे हॅलोजनची संख्या सगळ्यात कमी आहे. इथे 3 हॅलोजन, इथे 2 आहे, इथे 1, इथे 1, म्हणजे 1, 1 इथे आहे. आता या दोघांपैकी कुणाचा बॉइलिंग पॉइंट कमी राहणार? तर तुम्हाला आठवावं लागेल क्लोरीन आणि ब्रोमीन कुणाची साईज स्मॉलर असते. जर तुम्ही शिकले असाल एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 तर त्याच्यामध्ये दिला आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ऑल दीज हॅलोजन्स बिलॉंग टू ग्रुप नंबर 17 आणि ग्रुपमध्ये काय होतं? ॲटॉमिक साईज वाढते. तर क्लोरीन आणि ब्रोमीन यापैकी ब्रोमीनची साईज लार्जर राहणार, क्लोरीनची कमी राहणार. म्हणजे सगळ्यात कमी साईज CH3Cl ची असल्यामुळे आता आन्सर लिहिताना कसं लिहायचं? सगळ्यात पहिले CH3Cl म्हणजे त्याचं नाव काय लिहिणार? क्लोरोमिथेन. त्याच्यापेक्षा जास्त कोणाचं राहणार? ब्रोमोमिथेन. त्याच्यापेक्षा जास्त राहणार आता 2 ब्रोमीन असणारा म्हणजे डायब्रोमोमिथेन. आणि सगळ्यात जास्त कुणाचं राहणार? ब्रोमोफॉर्म. अशा प्रकारचाच ऑर्डर तुम्हाला लिहावं लागेल. याला रिव्हर्स करू नका कारण आपल्याला विचारलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डर. फक्त अशाच प्रकारे आन्सर लिहायचं, तुम्हाला 1 मार्क मिळणार. 9th question. Alkyl halides, though polar, are immiscible in water. Why? आता अल्काईल हॅलाइड्स पोलार आहे म्हणजे काय? तर बघा इथे एक्सप्लेन करतो जस्ट. अल्काईल हॅलाइडमध्ये कार्बन हॅलोजन बॉन्ड असतो. हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. ज्याच्यामुळे ही बॉन्ड पेअर जी आहे ती हॅलोजनच्या जवळ जाते. सो दॅट पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप्स ऑन हॅलोजन अँड पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन. चार्जेस डेव्हलप झाले, बॉन्ड पोलार बनला. अल्काईल हॅलाइड्स त्यामुळे पोलार असतात, पण पोलर नेचर फारच कमी असतं. आता आपण उत्तर लिहूया. नेमकं काय लिहायचं? आन्सर बघा काय लिहायचं. का बरं हे पाण्यामध्ये विरघळत नाही? कारण हे पाण्यासोबत हायड्रोजन बॉन्ड्स तयार करू शकत नाही. म्हणून आन्सर लिहिताना काय लिहायचं? नेमकं अल्काईल हॅलाइड्स cannot form intermolecular hydrogen bonds. With water. एवढं गेलं तरी तुम्हाला पूर्णपणे 1 मार्क मिळणार. हेन्स थोडंसं आता कंप्लीट करायचं उत्तर म्हणून आपण सांगतोय हेन्स दे आर इम्मिसिबल इन वॉटर. म्हणजे ते पाण्यामध्ये मिक्स होणार नाही, पाण्यामध्ये विरघळणार नाही.
याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वर्डिंग कॅन नॉट फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. एखाद्या वेळेला इंटरमॉलिक्युलर तुम्ही नाही लिहिलं तरी मार्क्स कटणार नाही, पण हायड्रोजन बॉन्ड्स महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 10, डिफाईन इनॅन्शिओमर्स. आता इनॅन्शिओमर्सचं मिनिंग सांगतो, उत्तर नंतर कसं लिहायचं ते पण सांगणार. एक एक्झाम्पल घेऊया. CH3 इकडे राहणार Cl, याला सॉलिड वेज वाचायचं. C2H5 इकडे अशा प्रकारे डॅश वेज याला म्हणायचं. इथे राहणार H. ठीक आहे. हे 2 क्लोरोब्युटेन, सो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. याला डॅश अँड वेज स्ट्रक्चर तुम्ही वाचू शकता, म्हणू शकता. मधात आपण मिरर ठेवूया. मिरर ठेवल्यानंतर आपल्याला इथे इमेज मिळणार. C इकडे Cl येणार, इकडे CH3 जसाच्या तसा, इकडे C2H5 येणार आणि इकडे CH3 येणार. आता या ऑब्जेक्टला या मिरर इमेजवर ठेवायचं. जर ऑब्जेक्टला मिरर इमेजवर जसंच्या तसं उचलून ठेवलं तर या CH3च्या वरती कोण येणार? Cl येणार. आता मला सांगा की CH3 आणि Cl हे आयडेंटिकल ॲटम्स किंवा ग्रुप्स आहेत का? नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार की हा CH3 या Cl कडनं अशा प्रकारे कम्प्लिटली ओव्हरलॅप नाही होणार. अशा प्रकारे कम्प्लिटली ओव्हरलॅप होत नसेल तर त्याला म्हणायचं नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज. आणि हे जे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस राहणार त्यांनाच नाव दिलं आहे इनॅन्शिओमर्स. म्हणून डेफिनेशन कशी लिहायची बघा आन्सर लिहिताना, द नॉन सुपर इम्पोजेबल, स्पेलिंग प्रॉपरली लिहायचं, द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, मिरर इमेजेस ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड are known as enantiomers. किंवा enantiomorphs किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स अशा प्रकारे अनेक नावं इथे दिले आहेत, पण तुम्ही फक्त इनॅन्शिओमर्सच लिहा. एक्झाममध्ये नोन ॲज अशा प्रकारे लिहू नका, पूर्ण लिहा. यामध्ये शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे. फक्त एवढी डेफिनेशन लिहायची. नॉन सुपर इम्पोजेबल अतिशय महत्वाचा वर्ड आहे, त्याच्यावरच मार्क्स राहणार. क्वेश्चन नंबर 11, प्रेडिक्ट द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ SN1 रिॲक्शन. 4 कंपाऊंड्स तुम्हाला दिसत आहे. SN1 रिॲक्शन कोण फास्ट दाखवेल किंवा स्लो दाखवेल हे आपल्याला कसं ओळखायचं आहे. पुन्हा SN1 आला म्हणजे इथे इंटरमिडिएट कोणता पण तो कार्बोकॅटायन जे थोड्या वेळापूर्वी ते सांगितलं होतं. आता पुन्हा तुम्हाला इथे ऑर्डर वापरावं लागेल. सगळ्यात जास्त स्टेबल कोणतं कार्बोकॅटायन असतं? टर्शरी. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी, त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी. तर आता इथे कोणता कार्बोकॅटायन बनणार हे आपण ठरवूया. जसं की इथे बघा याच्यामध्ये कोणता कार्बोकॅटायन बनणार? C6H5. कार्बोकॅटायन बनवताना Cl ला काढून टाकायचं. इथे राहील CH पॉझिटिव्ह आणि इकडे राहणार CH3. बरं. आता हा कार्बन किती कार्बनला जोडलाय? इथे या एका कार्बनला आणि या ग्रुपमध्ये एकाच कार्बनला 1 + 1 2. हा कार्बन 2 कार्बनला जोडला म्हणून याला सेकंडरी कार्बन म्हणायचं आणि कार्बोकॅटायन कोणता बनला? सेकंडरी. ठीक आहे. हा कोणता बनवेल बघा. पुन्हा Cl काढायचं C6H5. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे राहील C पॉझिटिव्ह कारण Cl इथनं निघतो. इकडे राहणार CH3, इकडे राहणार C6H5. हा कार्बन किती कार्बनला जोडला? 1 2 3. 3 कार्बनला जोडला म्हणून याचा टाईप कोणता? टर्शरी कार्बोकॅटायन. इथे बघूया C6H5 CH2 पॉझिटिव्ह. हा कार्बन फक्त एकच कार्बनला जोडतो म्हणून याचा टाईप झाला प्रायमरी कार्बोकॅटायन. आणि शेवटी काय बनणार? C6H5 CH पॉझिटिव्ह C6H5.
हा झाला सेकंडरी कार्बोकॅटायन. आता प्रश्न असा आहे, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर इथे कोणता लिहायचा आहे? तर होऊ शकतं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये स्पेसिफाय केलं असणार इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आपण एक काम करूया, डिक्रीजिंग ऑर्डर मेन्शन करूया इथे. डिक्रीजिंग, तुम्ही कोणताही ऑर्डर लिहिला तरी क्रेडिट मिळू शकणारच, चुकीचं होणार नाही. आपण डिक्रीजिंग ऑर्डर लिहूया. आता डिक्रीजिंग ऑर्डर लिहिताना सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे हे पहिले डिसाईड करायचं. तर जिथे मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन बनतो, कुठे बनला? या कंपाऊंडमध्ये बघा, टर्शियरी. म्हणून हा कंपाऊंड जो तुम्हाला दिसतो आहे तो सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह. म्हणून आन्सर लिहिताना काय करायचं? सगळ्यात पहिले लिहायचं C6H5 CCH3, त्याच्यानंतर काय बेटा C6H5 Cl, त्याच्यानंतर असं सिम्बॉल दाखवायचं. त्याच्यानंतर आता कोणता राहणार? सेकंडरी. सेकंडरी दोन ठिकाणी बनलेला आहे बघा, इथे आणि इथे दोन ठिकाणी आहे. मग दोन पैकी कोणता जास्त स्टेबल? तर तोच जास्त स्टेबल राहणार जिथे बेन्झीन रिंगची संख्या जास्त. कुठे जास्त आहे? इथे, या कंपाऊंड मध्ये, कार्बोकॅटायन सॉरी. त्यामुळे हा जो आहे तो जास्त स्टेबल C6H5 CH C6H5 Cl. त्याच्यानंतर कोणता राहणार? पहिला वाला C6H5 CH CH3 Cl आणि सगळ्यात कमी C6H5 CH2 Cl, कारण हा प्रायमरी कार्बोकॅटायन बनवत आहे, विच इज लिस्ट स्टेबल. आता आपण बघणार आहोत शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. इथे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असणार. क्वेश्चन नंबर 12, राईट IUPAC नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. A निओपेंटाइल क्लोराइड. इथे उत्तर लिहिण्यापूर्वी तुम्हाला या कंपाऊंडचं स्ट्रक्चर लिहावं लागेल. कसं लिहायचं? तर निओ म्हटलं की दुसऱ्या कार्बनला 2 मिथाइल ब्रांचेस अशा प्रकारे जोडायच्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेंट म्हणजे 5 कार्बन होतात, 4 इथे झाले, हा 5 झाला, आणि क्लोराइड म्हणजे Cl इथे जोडायचं. बॅलन्स सॅटिस्फाय केली नाही केली तरी चालेल. सॅटिस्फाय करायची असेल तिथे 2 हायड्रोजन आणि इकडे 3 हायड्रोजन जोडावे लागतील. कसे ते तुम्ही बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता नाव लिहायचं आहे. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना अशा प्रकारे सिलेक्ट करायची, इथनं नंबरिंग करायची 1 2 3. आता हे 2 सबस्टिट्युएंट्स आहे, सोबतच क्लोरीन सुद्धा सबस्टिट्युएंट आहे. क्लोरीन साठी क्लोरो वापरायचं, जे पहिल्या कार्बनला जोडलं आहे. म्हणून आन्सर लिहिताना बघा, आन्सर ए काय लिहायचं? 1 क्लोरो. त्याच्यानंतर हे 2 मिथाइल ग्रुप सेकंड कार्बनला जोडले आहे, म्हणून 2 डाय मिथाइल, आणि 3 कार्बन आहे म्हणून वर्ड रूट प्रो सिंगल बॉन्ड ANE. असं IUPAC नेम लिहायचं, तुम्हाला 1 मार्क मिळणार. बीचं आन्सर कसं लिहायचं? बेन्झाईल आयोडाईडचं स्ट्रक्चर थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. बेन्झाईल ग्रुप म्हणजे बेन्झिनला CH2 जोडायचं, त्याला I जोडा, बेन्झाईल आयोडाईडचं स्ट्रक्चर मिळालं. आता I या कार्बनला जोडला आहे म्हणून ही पॅरेंट चेन झाली, तर याला सबस्टिट्युएंट म्हणायचं. बेन्झीन जेव्हा सबस्टिट्युएंट म्हणून असतो त्यावेळी त्याचं नाव फिनाईल लिहायचं. काय लिहायचं? फिनाईल. त्याच्यानंतर आय साठी आयोडो वापरायचं. आयोडोचा आय पहिले येतो म्हणून आन्सर लिहिताना बीचं कसं लिहायचं? आयोडो. त्याच्यानंतर फिनाईल. 1 कार्बन अल्केन कोणता? मिथेन. इथे सुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळणार. पण IUPAC नेम लिहिताना जरा काळजी घ्या, प्रत्येक लेटर स्पष्टपणे दिसलं पाहिजे. तुम्ही एक जरी लेटर चुकीचं लिहिलं तरी तुम्हाला 0 मार्क मिळतील, कुठलीही क्रेडिट दिली जाणार नाही. क्वेश्चन नंबर 13, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स. पहिले आपण लिहूया CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. आन्सर कसं लिहायचं बघा. आता इथे हा जो अल्कीन आहे त्यामध्ये या कार्बनला दोनही कार्बन कार्बन डबल बॉन्डला वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स जोडलेले आहे, म्हणून याला अनसिमेट्रिकल अल्कीन म्हणायचं. अशा प्रकारच्या अल्कीन मध्ये 2 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनतात. कसे बनवायचे बघा.
पहिले हा हायड्रोजन इथे न्यायचा, म्हणजे पहिला प्रॉडक्ट बनणार CH3CH2, Br इकडे जोडायचा म्हणजे CH2Br सिंगल बॉन्ड प्लस. ठीक आहे. दुसरा प्रोडक्ट कसा बनवायचा, तर आता उलटा ऍडिशन करायचा, म्हणजे Br इकडे न्यायचा, H इकडे न्यायचा, त्यामुळे प्रोडक्ट आपल्याला मिळणार CH3, इकडे CH, इथे Br राहणार, इकडे CH3. असे दोन प्रोडक्ट्स मिळाले. पण इथे आपल्याला मेजर आणि मायनर लिहायचं आहे. मेजर प्रोडक्ट कसा ठरवायचा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल. हा रूल काय सांगतो, तर या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट दोन पैकी अशा कार्बनवर न्यायचा जिथे कमीत कमी हायड्रोजन जुळले असणार. कमीत कमी हायड्रोजन या मधल्या कार्बनवर आहे एकच हायड्रोजन, इकडे दोन आहे, म्हणून Br या मधल्या कार्बनला जुळायला पाहिजे. कुठे जुळलाय, पहिल्यामध्ये की दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, म्हणून याच्या खाली मेजर लिहायचं, याच्या खाली मायनर लिहायचं, एक मार्क मला मिळेल. बीचं आन्सर पण तशाच प्रकारे लिहायचं. इथे बेन्झीन रिंग तुम्हाला दिसत आहे, इकडे CH3 राहणार प्लस Br2 राहणार, कॅटलिस्ट Fe राहणार, कंडिशन डार्क राहणार. इथे सुद्धा Br अटॅक करणार कोणत्या दोन पोझिशन्सवर, ऑर्थो अँड पॅरा. का बरं ऑर्थो अँड पॅरा, कारण CH3 हा ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे येणाऱ्या ऍटम किंवा ग्रुपला तो कोणत्या पोझिशन मध्ये डायरेक्ट करणार, ऑर्थो आणि पॅरा. आणि या दोन पैकी मेजर कोणतं असतं, पॅरा मेजर आहे, आणि याच्या खाली मायनर लिहायचं. अशा प्रकारे प्रॉपर रिॲक्शन लिहायची. इथे तुम्हाला एक मार्क मिळणार. आता इथे लक्षात ठेवा, ही अरोमॅटिक कंपाऊंडची रिॲक्शन आहे, जिला बॅलन्स नाही केलं तरी चालणार. कंप्लीट द रिॲक्शन मध्ये बॅलन्स या रिॲक्शन मध्ये महत्वाची नाही. या रिॲक्शन मध्ये महत्वाचं काय आहे, कोणता मेजर कोणता मायनर. आता बघा इथे चूक कशी होऊ शकते, बाकीच्या मुलं अगदी करेक्ट आन्सर लिहितात पण मेजर मायनर लिहायला विसरून जातात, त्यामुळे त्यांना क्रेडिट पुरेपूर मिळू शकणार नाही. क्वेश्चन नंबर 14. ऍड ए नोट ऑन सँडमेयर्स रिॲक्शन. पहिले आपण रिॲक्शन बघूया कशा प्रकारे लिहायची. बेन्झीन रिंग बनवायची, याला N2 ग्रुप जोडायचा, त्याला Cl जोडायचा. N2 वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर निगेटिव्ह चार्ज मस्ट. चार्जेस नाही लिहिले तर अर्धा मार्क कटणार. याचं नाव आहे बेन्झीन डायसोनियम क्लोराईड. याला पण ट्रीट करणार कुणासोबत, एक तर Cu2Cl2 घ्या और CuCl HCl असं लिहा. दोन पैकी कोणतंही लिहिलं तरी चालेल. नेमकं काय होणार, N2Cl ग्रुप निघून जाणार आणि त्याच्याऐवजी इथे Cl ऍटम ऍड होणार प्लस नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होणार. ठीक आहे. आता बघा इथे काय झालं या रिएक्शन मध्ये, N2Cl ज्याला आपण डायझोनियम ग्रुप म्हणूया, दॅट इज रिप्लेस्ड बाय Cl. त्यासाठी आपण काय वापरलं, CuCl किंवा Cu2Cl2, ज्यांना क्युप्रस सॉल्ट म्हणायचं. काय म्हणायचं, क्युप्रस सॉल्ट. या पूर्ण रिॲक्शनला सँडमेयर्स रिॲक्शन म्हणायचं. या रिॲक्शनवर तुम्हाला एक मार्क मिळेल. ठीक आहे. पण डेफिनेशन पण लिहावी लागेल. द रिॲक्शन, बघा आन्सर लिहिताना काय करायचं, द रिॲक्शन इन विच diazonium group is replaced by Cl or Br. Cl च्या ऐवजी आपण Br पण वापरू शकतो. युजिंग क्युप्रस सॉल्ट, हे महत्वाचं आहे. क्युप्रस सॉल्ट किंवा कॉपर 1 सॉल्ट पण तुम्हाला लिहिता येईल. इज नोन ॲज सँडमेयर्स रिॲक्शन. याच्यामध्ये हे अतिशय महत्वाचं डेफिनेशन असे की तुम्हाला एक मार्क मिळणार. डिफाइन ए ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, बी रॅसिमिक मिक्सचर. आन्सर ए ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचं डेफिनेशन कसं लिहायचं,
तर बघा या प्रॉपर्टीमध्ये ही प्रॉपर्टी आहे केमिकल मॉलिक्यूलची. त्याच्यामुळे काय होतं तर प्लेन पोलराइज लाईट फिरवला जातो, रोटेट होतो. कोणत्या डायरेक्शनला? लेफ्ट किंवा राईटला. त्याच प्रॉपर्टीला नाव दिलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. देअरफॉर डेफिनेशन द प्रॉपर्टी कशी लिहायची बघा, ऑफ ए मॉलिक्यूल टू रोटेट plane polarized light. डायरेक्ट डेफिनेशन पाठ करायची. टू वर्ड्स लेफ्ट और राइट इज नोन ॲज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एक मार्क तुम्हाला मिळणार. नेक्स्ट डेफिनेशन आहे रॅसेमिक मिक्सचर. डेफिनेशन कशी लिहायची याच्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज जो आहे ते तुम्हाला देतो आहे. या मिक्सचरमध्ये दोन कंपोनंट असतात. एक असतो डी, दुसरा असतो एल. डी असतो 50%, एल असतो 50%. दोघांचाही अमाऊंट बिलकुल सेम आहे म्हणून याला इक्विमोलर मिक्सचर असं म्हणायचं. आता हे जे इक्विमोलर मिक्सचर आहे ते नेमकं कशाचं असतं? डी आणि एल, ज्यांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. म्हणून डेफिनेशन देताना काय करायचं? अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स. झालं, जास्त काही लिहायचं नाही. इनॅन्शिओमर्स इज नोन ॲज रॅसेमिक मिक्सचर और रॅसेमिक मॉडिफिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा एक अजून नाव आहे रॅसिमेट्स, पण ते आपल्या सिलेबसमध्ये नाही. सॉरी, रॅसेमिक. पुन्हा याला सांगतो असं लिहू नका, नोन ॲज पूर्णपणे लिहायचं. नंबर 16, आयडेंटिफाय कायरल कार्बन ॲटम्स इन द फॉलोइंग कंपाउंड्स. एकदम सोपं आहे. पहिले याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळ्या स्वरूपात करून घ्यायचं. CH3, इकडे CH, इकडे Br आणि इकडे CH2, CH3. अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण हा क्वेश्चन डिस्कस केला आहे. इथे या कार्बनला 3 सारखेच हायड्रोजन जोडले आहे म्हणून याला कायरल कार्बन म्हणायचं नाही. इथे या कार्बनला 4 ॲटम किंवा ग्रुप जुळले आहे जे की वेगवेगळे आहे म्हणून याला कायरल कार्बन म्हणायचं. अशा प्रकारे दाखवायचं. झालं. म्हणजे उत्तर लिहिताना फक्त स्ट्रक्चर बनवायचं आणि जो कायरल कार्बन आहे तिथे असं स्टार किंवा ॲस्टेरिक्स बनवायचं. बाकी असे सर्कल वगैरे दाखवायचे नाही. तुम्हाला संबंधासाठी बनवलंय, असंच बनवून ठेवाल तुम्ही. सांगता येत नाही पोट्ट्यांचं काही करतं लेखाचे. झालं, 1 मार्क इथे तुम्हाला मिळाला. त्याच्यानंतर बी बघूया. CH3, CH, इकडे लिहायचं, इकडे Br, इकडे Cl. इथे सुद्धा आन्सर लिहिताना फक्त इथे बघा हा कार्बन 3 हायड्रोजनला जुळला सारखेच आहे, कायरल नाही. हा कार्बन 4 याला जुळला, 1, 2, 3, 4, 4ही वेगळ्या म्हणजे हा कायरल कार्बन आहे. आणि जेथे कायरल कार्बन आहे तिथे असा स्टार किंवा ॲस्टेरिस्क दाखवायचा. इथे सुद्धा 1 मार्क तुम्हाला मिळेल. क्वेश्चन नंबर 17, डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 रिएक्शन्स. आन्सर लिहिताना आन्सर कसं लिहायचं बघा. 2 कॉलम्स बनवायच्या. तर हे तर सगळ्यांना माहितीच आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. इथे SN1 लिहायचं, इथे SN2 रिॲक्शन, इकडे पण रिॲक्शन लिहून घ्या. नाही लिहिलं तरी मार्क्स काही कटणार नाही म्हणजे. ठीक आहे. आता किती पॉईंट्स लिहायचे? 2 मार्काचा प्रश्न आहे. 4 पॉईंट्स लिहायचे. कशा प्रकारे? तर पहिला पॉईंट इथे आपण लिहूया. SN1 ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इकडे पहिला पॉइंट बायमॉलिक्युलर रिॲक्शन. दुसरा पॉइंट ऑर्डर किती लिहायचं बघा. SN1 चा ऑर्डर किती असतो? 1, म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इकडे सेकंड ऑर्डर रिॲक्शन. थर्ड पॉइंट, SN1 मध्ये किती स्टेप्स असतात? 2 स्टेप, म्हणून 2 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड. हियर 1 स्टेप.
सेंटेन्स लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अशा प्रकारे शॉर्टमध्ये लिहिलं तरी तुम्हाला क्रेडिट मिळणार. SN1 मध्ये कार्बोकॅटायन बनतो म्हणून तुम्ही लिहू शकता कार्बोकॅटायन इज फॉर्म्ड किंवा फॉर्म. इकडे राहणार कार्बोकॅटायन बनतो का SN2 मध्ये? नाही. कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म्ड. जवळपास 9 ते 10 डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स आहेत बिटवीन SN1 अँड SN2. त्यापैकी फक्त 4च लिहायचे. प्रत्येक पॉइंटवर अशा प्रकारे 2 मार्क्स तुम्हाला मिळतील. क्वेश्चन नंबर 18. विच वन कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स विल गो SN2 फास्टर. आता हे ओळखण्याची ट्रिक सांगतो तुम्हाला. SN2 कोण फास्ट दाखवतं? असा कंपाऊंड ज्याचं स्ट्रक्चर एकदम सिम्पलेस्ट राहणार किंवा छोटं राहणार. किंवा अजून एक ट्रिक सांगतो. प्रायमरी अल्काइल हॅलाइडचे आहे ते SN2 रिॲक्शन फास्ट दाखवतात ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी अँड टर्शरी. आता आपण ऑप्शन ए बघूया. आन्सर कसं लिहिणार बघा. इथे I या कार्बनला जुळला, हा कार्बन दुसऱ्या एका कार्बनला जुळला म्हणजे हा प्रायमरी झाला. हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे म्हणजे दोनही प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स आहे. मग दोनपैकी कोण SN2 फास्ट दाखवणार? जिथे बॉन्ड लवकर ब्रेक होणार. बॉन्ड कुठे लवकर ब्रेक होणार? जिथे बॉन्ड वीक असणार. बॉन्ड कुठे वीक असणार? जिथे हॅलोजन ॲटमची साईज लार्ज असणार. आता क्लोरीन आणि आयोडीन या दोघांमध्ये कोणाची ॲटॉमिक साईज लार्जर असते? आयोडीनची. त्याच्यामुळे हा बॉन्ड वीक असतो, लवकर ब्रेक होतो अँड देअरफॉर इट वुड अंडरगो SN2 रिॲक्शन फास्टर. Therefore, answer लिहिताना A CH3 CH2 CH2 I फक्त असं लिहिलं तरी चालेल. इथे तुम्हाला 1 मार्क मिळणार. आता बी मध्ये बघा कसं आन्सर लिहायचं. इथे Cl या कार्बनला जुळलाय. हा कार्बन किती कार्बनला जुळलाय? पहिल्या दुसऱ्या, म्हणून याचा टाईप झाला सेकंडरी. हा Cl या कार्बनला जुळला, हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जुळला म्हणजे हा झाला प्रायमरी. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं SN2 रिॲक्शन फास्ट कोण दाखवतं? प्रायमरी अल्काइल हॅलाइड. म्हणून बेटा आन्सर कोणतं राहणार? बीचं उत्तर लिहिताना अशा प्रकारे लिहायचं CH2Cl. 1 मार्क. क्वेश्चन 19. स्टेट अँड एक्सप्लेन सिडसेप्स रूल. ओके, आन्सर कसं लिहिणार? पहिले आपण रिॲक्शन बघूया. CH3CH2Br CH2CH3 याला आपण KOH सोबत हीट करणार. अल्कोहोल मीडियम मध्ये महत्वाचं आहे. अल्कोहोल लिहिणं आवश्यक आहे, नाहीतर अर्धा मार्क कापला जाईल. आता प्रॉडक्ट कसे बनवायचे? तर अल्कोहोलिक KOH सोबत ज्या वेळेला आपण हीट करतो अल्काइल हॅलाइडला त्यावेळी टाइप ऑफ रिॲक्शन पाठच करून घ्या. एलिमिनेशन टेक्स प्लेस. व्हॉट विल हॅपन हियर? एलिमिनेशन टेक्स प्लेस. एलिमिनेशन मध्ये किती आयटम्स बाहेर पडतात? 2. एक राहील Br, दुसरा राहील हायड्रोजन. सो दॅट फर्स्ट प्रॉडक्ट CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 हा झाला पहिला प्रॉडक्ट. दुसरा प्रोडक्ट कसा बनवायचा? Br इथनं काढायचा, H इथनं काढायचा, म्हणून मिळणार CH3 जसाच्या तसा. देन सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH3 असे 2 प्रॉडक्ट्स मिळतील. आता यापैकी मेजर कोणता मायनर कोणता हे कसं ठरवणार? आता बेटा हा मायनर असतो जो 20% बनतो, हा मेजर असतो 80% बनतो. आता हाच मेजर का बरं आहे असं लिहावं लागेल तुम्हाला. मेजर मायनर ही रिॲक्शन अशा प्रकारे लिहिली तुम्हाला 1 मार्क मिळेल. ठीक आहे. 1 मार्क कशावर राहील? स्टेटमेंटवर. सेडसेपिलचं स्टेटमेंट कसं लिहायचं? आता ही एलिमिनेशन रिॲक्शन आहे म्हणून ड्युरिंग एलिमिनेशन रिॲक्शन तुम्ही कशाही प्रकारे स्टेटमेंट लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला या ज्या प्रकारे सांगत आहे तसंच लिहिलं पाहिजे की कंपल्सरी पार्ट नाही. पण महत्वाचं काय राहणार? ड्युरिंग एलिमिनेशन. एलिमिनेशन महत्वाचं. प्रिफर्ड प्रॉडक्ट किंवा प्रिफर्ड अल्कीन बेटर विल लिहा. प्रिफर्ड अल्कीन इज दॅट इन विच. आता बघा इथे 2 अल्कीन बनल्या पण प्रिफर कोणता राहणार? मेजर कोणता राहणार बेटा? तर प्रिफर्ड अल्कीन इज दॅट इन विच
greater number of alkyl groups are attached to doubly bonded carbon atoms. अशा प्रकारे स्टेटमेंट लिहायचं, याच्यावर 1 मार्क राहणार. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. मेजर, मायनर, मस्ट. Number 20, what is Grignard's reagent? Give its preparation. ओके, आन्सर कसं लिहायचं? 2 मार्काचा प्रश्न आहे. पहिले आपण प्रिपरेशन लिहूया. प्रिपरेशन लिहिताना अल्काइल हॅलाइड RX मॅग्नेशियम मेटल सोबत ट्रीट करायचं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कंपल्सरी पार्ट आहे. ड्राय इथर नाही दिला अर्धा मार्क भेटणार. प्रॉडक्ट कसा बनवायचा? MgRX मध्ये ऍड करायचं RMgX, याच्या खाली लिहायचं ग्रिग्नार्ड्स रिएजंट. 1 मार्क तुम्हाला इथे मिळणार. ड्राय इथर नाही दिलं अर्धा मार्क मिळणार. ठीक आहे. आता व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट म्हटलं आहे. या RMgX ला वाचायचं. याचं केमिकल नेम काय आहे? अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. म्हणून इथे लिहायचं R म्हणजे अल्काइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि X म्हणजे हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. एवढीच डेफिनेशन लिहायची. खूप जास्त पालापाचोळा लिहायचा नसतो. पॉइंट वाईज आन्सर तुम्हाला लिहावं लागतं. याच्यावर 1 मार्क. क्वेश्चन नंबर 21, एक्सप्लेन वर्ड्स रिॲक्शन. आन्सर. पहिले रिॲक्शन सांगतो काय लिहायचे आहे. RX अल्काइल हॅलाइड प्लस सोडियम मेटल प्लस XR. RX 2 वेळा लिहायचं आहे. ॲरोवर ड्राय इथर कंपल्सरी पार्ट राहणार, नाहीतर अर्धा मार्क इथे सुद्धा कटणार. मग नेमकी रिॲक्शन कशी तयार करायची? प्रॉडक्ट कसा बनवायचा? 2 R ला जोडून घ्यायचं डायरेक्टली. जास्त विचार नाही करायचा. अल्काइल ग्रुपला जोडायचं. RR बनलं. हे अल्केन तयार झालं. याच्या खाली अल्केन लिहायचं. इथे अल्काइल हॅलाइड लिहायचं. नावं नाही लिहिले तरी चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर मार्क्स कटणार नाही. प्लस बेटा NaX सोबत जोडतो. सोडियम हॅलाइड 2 वेळा लिहायचं इथे, कारण इकडे 2X आहे. इकडे पण 2 लिहायचं. अशा प्रकारे रिॲक्शन पूर्णपणे बॅलन्स लिहायची. इथे 1 मार्क मिळणार. पुन्हा सांगतो, ड्रायथर मस्ट. का बरं ड्रायथर नाही लिहिलं? काय होणार? अर्धाच मार्क मिळणार. ड्रायथरच्या ऐवजी पाणी लिहिलं, वॉटर लिहिलं तर काय होणार? 0 मार्क मिळणार प्रोबॅबली. का बरं? कारण सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल. इट रिॲक्ट्स व्हायलंटली विथ एअर अँड वॉटर. म्हणून एअर आणि वॉटर पासून प्रोटेक्ट करण्यासाठी सोडियमला आपण वापरतो ड्राय इथर. पण ते काही लिहायचं नाही, एवढंच लिहायचं, जास्त काहीच नाही लिहायचं. मग वर्ड्स रिॲक्शन नेमकं काय आहे? वेन. डिस्क्रिप्शन लिहावं लागेल. वेन अँड अल्काइल हॅलाइड इज heated with sodium metal in presence of dry ether, higher alkane is obtained. का बरं हायर अल्केन म्हटलं असेल? कारण इथे कार्बनची संख्या कमी असते, इकडे कार्बनची संख्या जास्त असते. म्हणून हायर अल्केन इज ऑब्टेन्ड. एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळू शकतं, पण थोडं जास्तीचं सांगतोय. बाय जॉईनिंग 2 अल्काइल ग्रुप्स. हे पूर्णच लिहायचं. याच्यावर 1 मार्क असणार. आता आपण लॉंग आन्सर क्वेश्चन्सला डिस्कस करणार आहोत. इथे प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा असणार आहे. क्वेश्चन नंबर 22, कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन्स. 3 रिॲक्शन्स तुम्हाला दिसत आहे. आता मी डायरेक्टली आन्सर लिहितो. बघा, उत्तर कसं लिहायचं काही नाही, फक्त ए लिहायचं. हे पूर्ण लिहावं लागेल. आणि याच्यानंतर प्रॉडक्ट कसा बनवायचा सांगतो. बघा, इथे Cl जो आहे तो बाहेर पडणार आणि इथनं OH ऍड होणार. डायरेक्टली जस्ट वॉर्म केलं तरी रिॲक्शन होणार. आणि प्रॉडक्ट फक्त अशा प्रकारे लिहायचं. इथे OH NO2, हे जसंच्या तसंच राहणार. NO2. 1 मार्क तुम्हाला मिळाला. जर संपलं. त्याच्या दुसरं रिएक्शन लिहिताना इथे पण काय करायचं? तर बघा,
हे क्लोरोबेन्झीन आहे. ठीक आहे. क्लोरोबेन्झीन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत कोणती रिॲक्शन दाखवतं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोणता असतो? SO3. हा इलेक्ट्रोफाईल कोणकोणत्या पोझिशनवर अटॅक करेल? ऑर्थो अँड पॅरा. का बरं? कारण हा Cl ऑर्थो पॅरा ओरिएंटेड असतो. तर आन्सर लिहिताना हे जसंच्या तसं लिहायचं. SO3 लिहायची आवश्यकता नाही आहे. दोन प्रॉडक्ट इथे लिहायचे, ClSO3H, दुसऱ्याचं पॅरा पोझिशनवर ClSO3H. बाकी रिॲक्शन बाय प्रॉडक्ट नाही लिहिला तरी चालते, मास कटणार नाही. नावं सुद्धा लिहायची आवश्यकता नाही. पण इथे मेजर मायनर थोडंसं लिहून ठेवलं तर थोडंसं बरं होणार. हे मायनर राहणार, हे मेजर राहणार. नाही लिहिलं तरी चालतं, मार्क्स तुम्हाला मिळतीलच. 1 मार्क याच्यावर पण असणार. फक्त रिॲक्शन लिहायची, बाकी नाव वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही. सी मध्ये काय होतं बघा, येथे सुद्धा नेमकं कोण अटॅक करणार? CH3 पॉझिटिव्ह जो इलेक्ट्रोफाईल असतो. दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हॉट इज द रोल ऑफ एनहायड्रस AlCl3? इट इज युज्ड ॲज अन कॅटॅलिस्ट. आता CH3 पॉझिटिव्ह किती पोझिशनवर अटॅक करणार? 2 पोझिशनवर. पुन्हा तसंच जसं बी मध्ये लिहिलं तसंच सी मध्ये पण राहणार, ऑर्थो अँड पॅरा. इकडे Cl राहणार, इकडे CH3 राहणार. दुसरा प्रॉडक्ट पॅरा लिहायचा, ClCH3. हा झाला मायनर. पुन्हा नावं लिहिण्याची आवश्यकता नाही. इकडे झाला मेजर. अशा प्रकारे याच्यावर सुद्धा एक फक्त रिॲक्शन्स लिहायच्या. डिस्क्रिप्शन इज नॉट रिक्वायर्ड. डिस्क्रिप्शन वगैरे काही लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही. रिॲक्शन इथे बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही. बाय प्रॉडक्ट नाही लिहिला तरी चालेल, कारण या सगळ्या ॲरोमॅटिक रिॲक्शन्स आहे. नंबर 20. आता आपण व्हेरी लॉंग आन्सर्स क्वेश्चन बघणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काचा असणार. इथे आपण फक्त एकच प्रश्न बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 23 बघा. एक्सप्लेन द रिप्लेसमेंट ऑफ X ग्रुप ऑफ अल्काइल हॅलाइड बाय फॉलोइंग फंक्शनल ग्रुप्स. 4 ग्रुप तुम्हाला इथे दिसत आहे. आन्सर फक्त शॉर्टमध्ये लिहायचं. ए, अल्काइल हॅलाइडचा फॉर्म्युला RX. याला हीट करायचं KOH ॲक्वस. ॲक्वस लिहिणं कंपल्सरी. ॲक्वस नाही लिहिलं अर्धा मार्क कटणार. ॲक्वसच्या ऐवजी अल्कोहोलिक लिहिलं 0 मार्क्स मिळणार. हीट करायचं, होणार काय? X रिप्लेस्ड बाय OH. सो दॅट विल बी ROH. अल्कोहोल बनलं प्लस काय राहणार? KX. खाली नावं नाही लिहिली आहेत, शिकायची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारची रिॲक्शन लिहिली तुम्हाला 1 मार्क मिळाला. बी, CN. पुन्हा RX प्लस CN साठी KCN पोटॅशियम सायनाइड वापरायचं. सॉल्व्हंट इथे अल्कोहोल लिहायचं, हीट करायचं. ठीक आहे. आता X रिप्लेस्ड बाय CN सो दॅट अल्केन नायट्राइल इज फॉर्म्ड हिअर. बाय प्रॉडक्ट कोणता राहणार? KX. इथे मात्र बाय प्रॉडक्ट लिहिणं जरुरी आहे. बाय प्रॉडक्ट नाही लिहिला तर तुम्हाला मार्क्स मिळण्याचे चान्सेस राहणार नाही. रिॲक्शन बॅलन्स पण पाहिजे. अशी रिॲक्शन लिहिली, बी, 1 मार्क मिळाला. त्याच्यानंतर NC म्हटलं आहे. NC साठी काय करावं लागेल? RX प्लस इथे वापरायचं सिल्वर सायनाइड. या 2 रिॲक्शन कन्फ्युजिंग आहे. जरा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा कुठे काय बनतं. तर जेव्हा आपण सिल्वर सायनाइड वापरतो त्यावेळेला आपल्याला अल्काइल आयसोसायनाइड मिळतं. याला आयसोसायनाइड वाचायचं. बाय प्रॉडक्ट AgX. 3रा मार्क. आणि सरते शेवटी RX प्लस अमोनियाचा फॉर्म्युला HNH2 किंवा NH3 लिहा चालेल. अल्कोहोल सॉल्व्हंट दोघांनाही हीट करायचं. X रिप्लेस्ड बाय NH2 सो दॅट वी विल गेट प्रायमरी अमीन RNH2 सॉरी हा प्रायमरी अमीन प्लस काय राहणार? HX. प्रायमरी अमीन बनला. अल्काइल अमीन इज फॉर्म हिअर. इथे सुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळेल. अशाच प्रकारे आन्सर्स लिहिले तरच तुम्हाला पूर्ण क्रेडिट मिळणार. अशा प्रकारे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मधनं एकूण 23 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत. प्रत्येक प्रश्न व्यवस्थितरित्या पाठ करा, समजून घ्या आणि खूपदा लिहून पहा. म्हणजे 3-4 वेळा लिहून बघा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळणार. ॲटलिस्ट एवढं जरी तुम्ही केलं आणि 2-3 प्रश्न जरी फसले तरी तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. तुम्हाला नक्की फायदा मिळू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर
केमिस्ट्री हीलर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत चॅप्टर अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. थँक्यू.